आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ, समिती बरखास्त आणि बीव्हीजी कंपनीचा मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील 80 तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय। तुळशी पूजेमुळे पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना 10 तासांचा कालावधी लागला होता। टीव्ही 9 बातमी दाखवल्यानंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय। शशांक हगवणे आणि लता हगवणेला न्यायालयीन कोठडी। हगवणे मायलेखासह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी। जेसीबी खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी कारवाई। हगवणे मायलेखाची येरवडा कारागृहात रवानगी होणार। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणची न्यायालयीन कोठडीत रवानगी। त्याला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी। महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याची योजना। सेंट्रल पार्कचं काम रिलायन्स कंपनीकडे सोपवण्याची शक्यता। आंतरराष्ट्रीय स्तरावरील करमणूक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार। अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स। मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची चौकशी होणार। काल झालेल्या ईडी छापेमारीनंतर आज पुन्हा समन्स। राज्यात 1276 कोरोना रुग्ण, 18 मृत्यू। राज्यात 114 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1276 वर, तर मृतांचा आकडा 18 वर। मुंबईच्या चारकोपमध्ये बंदर पाखाडी परिसरात मध्यरात्री ड्रोनचा वावर। ऑपरेशन सिंदूर नंतर मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी। तरीही ड्रोन दिसल्यानं नागरिक भयभीत, पोलिसांकडून तपास सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक। उद्यापासून अमरावतीच्या गुरुकुंज मुजरीत बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करणार। संत गाडगेबाबा मंदिरापासून तुकडोजी महाराज समाधीपर्यंत बाईक रॅली काढणार। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या ईदगाह मैदानावर फडकवला पॅलेस्टाईनचा झेंडा। नाशिक पोलिसांचा बंदोबस्त असतानाही नमाज झाल्यानंतर पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचा प्रकार। इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल माफीची लवकरच अंमलबजावणी करणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कारवाईला वेग। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 4था टप्पा काल सुरू झाल्यानंतर काल दिवसभरामध्ये 3000 वाहनांनी केला प्रवास। इगतपुरी ते आमने हा 4था टप्पा काल वाहतुकीसाठी खुला झाला। समृद्धीवरून डिसेंबर 2022 ते 1 जून 2025 पर्यंत 2 कोटी वाहनांचा प्रवास। वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत 1530 कोटी रुपयांची भर। सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह स्थानिक आमदार खासदार उपस्थित राहणार। छत्रपती संभाजीनगर शहरातील 47 धोकादायक इमारतींपैकी 29 रहिवाशांना नोटिसा। जुन्या शहरात सर्वाधिक धोकादायक वाडे। पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी। पूर्व नागपूरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम। कनान नदीतील पाण्याची पातळी खालवल्यामुळे कनान जलशुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम। 27 जूनपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू होणार। ऑनलाईन आणि व्हीआयपी दर्शन असणार बंद। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। राज्यात कोरोनाचे नवीन 86 कोरोना रुग्ण आढळले। मुंबईत 28, पुण्यात 31, ठाण्यात 6, तर मीरा भाईंदरमध्ये 2 रुग्णांची नोंद। राज्यात सध्या 595 कोरोना रुग्ण सक्रिय असल्याची माहिती।